पहिल्या दिवसाला शेवटचा सामना पाहतो आपण. धनगरवाडी विपक्ष कोपऱ्याचवाडी. जो संघ जिंकेल तो मात्र एका चमचमत्या ट्रॉफीचा निश्चितच मानकरी होईल. अतिशय महत्त्वाचा सामना, क्वालिफायचा सामना, बक्षीस पात्र सामना. दोन्ही सामन्या संघामध्ये बिग फाईट पाहायला मिळेल. संध्याकाळच्या सत्रामध्ये दुसऱ्या फेरीला दुसरा सामना पाहायला आपण. चिकनीचवाडी अगेन्स्ट कोपऱ्याचवाडी. 29 धावांचं आव्हान सहजरित्या पार केलं कोपऱ्याचवाडी संघाकडून. लंकेश होता, त्यानंतर प्रवीण चांगल्याशी फलंदाजी पाहिली गेली आपण दोघांच्या माध्यमातून. शिवाजी मात्र स्वस्त्यामध्ये माघारी परतल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी. लंकेश आणि प्रवीण या दोन्ही बंधूंनी. आणि आता मात्र तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. शेवटचा सामना, क्वालिफायचा सामना, बक्षीस पात्र सामना पाहतोय आपण. धनगरवाडी पक्ष कोपऱ्याचवाडी. 3 षटकांचा सामना असेल. मेन पंचाच्या भूमिकेत पाहतोय आपण सागर वागला. लेग बिफोरचे पंच लक्ष्मण असतील लारा. सलामीची जोडी पाहतोय आपण प्रकाश. नॉन स्ट्राईकला राज. दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. गोलंदाज टॅकवर पाहतोय प्रवीणला. पहिल्या चेंडूवर टप्पा पडल्यानंतर भन्नाट वेगाच्या ठिकाणी चेंडू निघून गेलाय. अतिरिक्त उसळी होती चेंडूमध्ये. बॉलची दिशा समजली नाही. निर्धाव चेंडू. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. आता मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक धावते. दूरवरचा अंतर कापून आला होता. लंकेश होता त्या ठिकाणी, परंतु या ठिकाणी शेवटच्या क्षणाला चौकार अडवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या ठिकाणी चेंडू हातामधून निसटला आणि येतोय धनगरवाडी टीमसाठी पहिला चौकार. चौकाराने या ठिकाणी श्री गणेश करतोय धनगरवाडी टीमचा. सलामीचा फलंदाज प्रकाशला पाहतोय आपण. पहिला चेंडू निर्धाव खेळल्यानंतर स्ट्रेट ला फटका सजवला होता. दूरवरचा अंतर कापून आला होता क्षेत्ररक्षक, परंतु त्याच्या पुन्हा एकदा उंची जास्त, लांबी कमी, गॅप आहे मोठा, दावाना नाही तोटा. हा येतोय प्रकाशच्या बॅट मधून या ओव्हर्स मधला दुसरा मोठा फटका. बिग षटकार. दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा चांगलीशी फलंदाजी पाहिली होती प्रकाशला. त्यालाच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय फलंदाजी करत असताना. पहिला चेंडू मात्र प्रवीणच्या नावावर राहिला. त्यानंतर मात्र 2 चेंडूवर चांगला समाचार घेतलाय. 2 चेंडूवर 10 धावा एकवटल्या गेल्या. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये चेंडूला खेळून काढला. एकदा पुन्हा क्षेत्ररक्षक धावते. चेंडू खाली, तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितच. या ठिकाणी दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच नसेल. या ठिकाणी गुड कॉलिंग दिली गेली. वेट असा कॉल दिला गेला. रनआउटची विकेट या ठिकाणी धोका होता, त्या कारणाने 2 धावा या ठिकाणी 2 धाव समाधान मारेल फलंदाज प्रकाश. चांगल्याशी सुरुवात म्हणेन मी. धावफलकाचा विचार केला 2000 आकड्यामध्ये 12 धावा, बिनबाद धावा. आता मात्र या ठिकाणी पहिला आदरा, बडी मछली जाल में फंस गई. या ठिकाणी प्रकाश बॅक टू पहिलन. पहिलं षटक प्रगत पर असताना पाहतोय आपण प्रवीणला. चांगली सुरुवात म्हणेन मी. या ठिकाणी दोन्ही संघाकडून झाले. धावा पण आल्यात आणि आता 5व्या चेंडू विकेट प्राप्त केली. प्रकाश सारख्या फलंदाजाला माघारी परतवलं. फर्निचर या ठिकाणी बिघडलं गेलं, इष्टा उद्ध्वस्त केल्या गेल्या आणि या ठिकाणी 1 डाऊनचा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज पाहतोय आपण सुनीलला. धावफलकाचा विचार केला तर एका गड्याच्या बदल्यात 12 धावा लावल्या गेल्यात. आता मात्र फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली झाली आणि या ठिकाणी थ्रोपैकी सुद्धा अचूक. रनआउटच्या स्वरूपात दुसरा आदरा. सुनील बॅक टू पहिलन. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज पाहतोय आपण रवीला. शेवट तर गोड केला या कोपऱ्याचवाडी संघाच्या गोलंदाजाने प्रवीणने. 2 चेंडूवर 2 विकेट प्राप्त केल्या. 1 विकेट रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर प्राप्त केली. धावसंख्येचा विचार केला फक्त आणि फक्त 12 धावा. 2 गड्याच्या बदल्यात नवीन फलंदाज पाहतोय आपण. इंडियन नंबर 4चा फलंदाज रवीला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईकला अजूनही सलामीसाठी गेलेला फलंदाज मैदानामध्ये क्रीजमध्ये
सुरक्षित आहे. राजला पाहतोय आपण. गोलंदाजा विचार केला तर सांगी कोट्यातील दुसरं वैयक्तिक पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. शिवाजीला पाहतोय आपण. राईट आर्म द विकेट. चिकनीच्या एंडकडून गोलंदाजी सज्ज होते. पहिला चेंडू मिडमध्ये फटका सजवला. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी केला गेलाय. बघता बघता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलक पुढे नेण्याचं काम या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहतोय आपण. मैदानाच्या आतमध्ये सामना अतिशय महत्त्वाचा आहे. क्वालिफायचा सामना आहे. आता मात्र बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि लंकेश कडून चुका नसतील. तिसरा आदरा धनगरवाडी टीमला. रवी बॅक टू पवेलियन. इनिंग नंबर 5 वर पाहतो बालाला. अष्टपैलू खेळाडू. जर विचार केला तर पहिल्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली होती बालाने. आपल्या गोलंदाजीच्या बलावर सामना जिंकून दिला होता या धनगरवाडी टीमला. आता मात्र फलंदाजीसाठी त्याला काहीतरी करावं लागेल. कारण जर विचार केला तर टॉप ऑर्डरमध्ये मात्र स्वस्तामध्ये या ठिकाणी माघारी परतले. 14 आकड्यावर तिसरा आदरा बसला गेला. आखूड टप्प्याचा चेंडू. फटका चांगला सजवला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शेवट या ठिकाणी पहिल्याच टप्प्यावर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेस झाला. परंतु बघता बघता या ठिकाणी 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या. जवळजवळ बाउंड्री लाईन चेंडू गेला होता परंतु शेवटच्या या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न सफल झाला. विखुरलेल्या अवस्थेत क्षेत्ररक्षण पाहतोय. 30 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. चांगल्याशी फिल्डिंग पाहतोय कोपऱ्याचोरी संघाकडून. फुलटा चेंडू. चांगला समाचार घेतलाय. या ठिकाणी चेंडू थांबणार नाही. जसा चेंडू आला बॅटवर तसा फेकून दिला मैदानाच्या बाहेर. येतोय बाळाच्या बॅटमध्ये मोठा फटका. बिग षटकार. बघता बघता धावफलका विचार केला तर 22 धावा धावफलका जोडल्या गेल्यात 3 गड्याच्या बदल्यात. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल. दुसरे षटक प्रगत असताना शिवाजीला पाहतोय आपण गोलंदाजी ट्रॅकवर. चांगला समाचार घेतलाय या शिवाजीच्या 4थ्या चेंडूवर. पुन्हा एकदा त्याच रिझॉर्टमध्ये चेंडू खेळणारा क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चुका नसतील. या ठिकाणी बालाचा खेळ होतो संपुष्टात. बाळा बॅक टू पवेलियन. मला वाटतं शेवटचा चेंडू असेल या ओव्हर्समधला. दुसरे ओव्हर चालू असताना शिवाजीला पाहतोय आपण. नवीन फलंदाज पाहतोय अरविंदला. स्क्वेअर लेगमध्ये चांगलं जेल टिपलं गेलं. आता मात्र पुन्हा एकदा त्याच रिझॉर्टमध्ये चेंडूला खेळून काढला. एकदा पूर्ण क्षेत्ररक्षक धावत येईल. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत या ठिकाणी घडतंय काय. या ठिकाणी इटिकरच्या स्वरूपात या ठिकाणी स्वतःचा विकेट गमावून बसलाय. ईस्टर्नर या ठिकाणी बॅट लागली गेली आणि इटिकरच्या स्वरूपात 5वा आदरा धनगरवाडी टीमला. अरुण बॅक टू पवेलियन. बघता बघता या ठिकाणी 12 चेंडूचा खेळ संपला. 12 चेंडू मध्ये 22 धावा धावफलका जोडल्या गेल्यात. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. नवीन फलंदाज पाहतोय आपण किरणला. जर विचार केला तर सलामीसाठी गेलेला फलंदाज राजला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. राजचा विचार केला तर अजूनपर्यंत एक चेंडू सुद्धा राजला खेळायला मिळाला नाही. सलामीसाठी गेलाय. आता मात्र त्याला स्ट्राईकला पाहतोय आपण. गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय लंकेशला. पुरेपूर फायदा उचलायला जवळजवळ 10 ते 15 धावा तर कुठून काढाव्या लागतील या शेवटच्या षटकामध्ये. जर विचार केला धावफलकाचा तर 22 धावा अद्यापर्यंत लावले गेल्यात. 11.00 सरासरी ठिकाणी धावा कुठून काढल्या 2 षटकामध्ये. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. आखूड टप्प्याचा चेंडू. पहिल्या चेंडूवर समाचार घेतलाय. भव्य स्वागत केलंय. वेलकम टू द ग्राउंड. या ठिकाणी षटकाराने आगाज करतोय. राजच्या बॅटमधून येणारा पहिला मोठा फटका षटकार.
जर विचार केला तर सलामीसाठी गेला होता, परंतु एक चेंडू सुद्धा पेच केला नव्हता. परंतु पहिला चेंडू तो खेळायला भेटला आणि पहिल्या चेंडूवर भव्य स्वागत केलं गेलं लंकेशचं. पहिल्या चेंडूवर मैदानाच्या बाहेर चेंडूला फेकून दिला. षटकाराने सुरुवात केली. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायच्या नादात त्या ठिकाणी बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. सुरुवात तर मी म्हणेन ओव्हरची चांगली करून दिली राजने, कारण सलामीसाठी गेलाय. त्याच्यामध्ये ताकद आहे, क्षमता आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला फटकेबाजी करण्याची क्षमता त्याच्यामध्ये ठासून भरले. पुन्हा आता खोलवर टाकले चेंडू. बॅटची कडा एकदा पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? निश्चितच या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावली गेली. स्वतःच्या पायावर या ठिकाणी कुऱ्हाड आपटून घेतली राजने आणि रनआउटच्या स्वरूपात 5वा हादरा लागला गेला धनगरवाडी टीमला 29 आकड्यावर. या ठिकाणी दोघा फलंदाजांमध्ये ताळमेळ बघायला मिळाला नाही आणि त्याचंच उदाहरण मात्र पाहायला पण मैदानाच्या आतमध्ये विकेट गमावली रनआउटच्या स्वरूपात. मी म्हणेन या ठिकाणी चुकीचा कॉल दिला गेला. धाव घेण्याची गरज नव्हती, परंतु या ठिकाणी अतिघाई संकटात नाही असंच काहीच उदाहरण पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. राजने थोडीशी घाई केली आणि आपला मात्र विकेट या ठिकाणी गमावून बसला. नवीन फलंदाज पाहतोय आपण किरणला. आता मात्र टप्पा पडल्यानंतर या ठिकाणी भन्नाट वेगाने चेंडू निघून जाईल. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. अजूनही 2 चेंडूची या ठिकाणी खेळली असेल. धावफलक विचार केला 29 धावा धावफलक रेकॉर्डल्या गेल्यात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळाली गेली आणि या ठिकाणी बॉलची दिशा समजली नाही. पुन्हा डॉट चेंडू. वारंवार डॉट चेंडू खेळताना पाहतोय आपण. नवीन फलंदाजाला किरणला पाहतोय. शेवटचं षटक, शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचे चेंडू. आता मात्र कुठेतरी चुका पाहायला मिळते आपल्याला एसटी रक्षकाच्या माध्यमातून, परंतु स्लिपमध्ये चेंडूला अडवलं गेलं. अवांतर चेंडू, वाईट चेंडू या ठिकाणी दंडित केले गेले. संध्याकाळच्या सत्रामध्ये लंकेशला ऑफस्टिकच्या खूपच बाहेर 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. धावफलक विचार केला तर 31 धावा. 2 धावा झाले ना. 6 गड्याच्या बदल्यात अजून एक 2 धावा. आता मात्र शेवटच्या चेंडूवर विकेटने या ठिकाणी वरची सांगता होईल आणि बघता बघता या ठिकाणी 18 चेंडूचा खेळ संपला आणि 18 चेंडू मध्ये धनगरवाडी टीमने बनवल्यात 31 धावा आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 32 धावांची गरज असेल या कोपऱ्याचवाडी टीमला. तर मी धनगरवाडी टीमला विनंती करतोय की लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे. तर कोपऱ्याचवाडी संघाला विनंती आहे की आपण सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचे. 32 धावांचं आव्हान असेल तुम्हाला. 32 धावा या ठिकाणी 0तून सुरुवात करावी लागेल. तर सलामीची जोडी पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण आणि शिवाजीला पाहतोय आपण. 0तून 32 धावांचं पाठलाग या ठिकाणी करायचं आहे कोपऱ्याचवाडी टीमला. 18 चेंडूमध्ये 32 धावा या ठिकाणी कुठून काढावी लागतील. प्रथम सत्रामध्ये फलंदाजी करत असताना धनगरवाडी टीमने बनवल्यात 3 षटकामध्ये 31 धावा आणि येणारे 18 चेंडू 32 धावांची गरज असेल या कोपऱ्याचवाडी टीमला. तर सलामीची जोडी पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहतो. शिवाजी आणि प्रवीणला पाहतोय. सामना अतिशय महत्वाचा आहे. क्वालिफायरचा सामना, बक्षीस पात्र सामना. जो संघ जिंकेल तो मात्र एका चमचमत्या ट्रॉफीचा निश्चितच मानकरी होईल.
शेवटचा सामना पाहतोय आपण. संध्याकाळच्या सत्रामधला सामना दुसऱ्या सत्रामध्ये सुरुवात करतोय. गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय. बालाला पिवनचं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पंचांचा सिग्नल येतोय. लेट्स प्ले. या ठिकाणी पहिला चेंडू फेकला जाईल. आखूड टप्प्याचा चेंडू या ठिकाणी कुठेतरी लाईन पाहावी लागेल. या ठिकाणी लाईन चांगलं बॅकअप या ठिकाणी पाहायला मिळालं. स्लिपच्या माध्यमातून चांगला चेंडू अडवला गेलाय. या ठिकाणी चेंडूला सन्मान दिला गेला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सुरुवात. चांगली सुरुवात मी म्हणून या ठिकाणी केली गेली या धनगरवाडी टीम कडून. बाळा गोलंदाजाकडून पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये चेंडूला पुन्हा एकदा या ठिकाणी एसटी रक्षकाकडून थोडीशी चुका झालेल्या, परंतु काय कमालीचं बॅकअप पाहतोय आपण. स्लिपच्या माध्यमातून वारंवार चुका पाहायला मिळतात एसटी रक्षकाकडून, मात्र सुंदर असं बॅकअप पाहतोय आपण. विकेट किपरच्या पाठीमागे स्लिपच्या माध्यमातून 2 चेंडू अडवण्याचं मात्र उत्तमरित्या चांगलं कामगिरी पाहायला मिळते आपल्याला स्लिपच्या माध्यमातून. वारंवार या ठिकाणी डॉट पर्सेंट वाढत जाताना पाहतोय आपण कोपऱ्याच्या टीमकडून. वारंवार 2 चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळले गेले प्रवीणच्या माध्यमातून. जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळाल तेवढा मात्र तुम्हाला जो आवश्यक रन रेट आहे तो मात्र वाढत जाईल. 32 धावांच्या या ठिकाणी आव्हान तुमच्या समोर आहे. पुन्हा एकदा चुकी करतो या ठिकाणी प्रवीण. मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी मिळाली होती. भन्नाट योग होता, परंतु या ठिकाणी घडतंय काय निर्धाव चेंडू. वारंवार मी म्हणेन मगाशी उल्लेख केला होता चांगला गोलंदाज बाळा. गोलंदाजीच्या बळावर पहिला सामना जिंकून दिला होता येरमाळबी या संघाविरुद्ध. पुन्हा एकदा पुढे येऊन काढण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी रनआउटची संधी होती, परंतु या ठिकाणी कुठेतरी दडपणामध्ये बॅटिंग करताना पाहतोय आपण प्रवीणला पूर्णपणे या पिवनच्या षटकामध्ये बांधून जखडून ठेवलंय. मोठे फटके खेळण्यापासून पूर्णपणे दूरवरच ठेवलंय प्रवीणला. प्रवीण सारख्या फलंदाजाला शांत मैदानावर ठेवणं काही सोपं काम नाही, ते मात्र बालाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लागोपाठचे 4 निर्धाव चेंडू. आता मात्र उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि या ठिकाणी घडतंय काय जीवनदान दिलं गेलं या ठिकाणी प्रवीण सारख्या फलंदाजाला. आणि या ठिकाणी बघता सिंगल या दावेने मात्र कुठेतरी श्री गणेश करतोय. 5व्या चेंडूवर कोपऱ्याचाळी संघ या के दावेने जेलची मात्र संधी होती, परंतु क्षेत्ररक्षकाला मात्र चेंडूचा अंदाज न आल्या कारणाने शेवटच्या क्षणाला चेंडू जमिनीला दान झाला आणि जीवनदान मिळालं. त्या जीवनदानाचा कुठपर्यंत फायदा उचलेल हा प्रवीण फलंदाज ते मात्र आपल्याला हे 12 चेंडू नंतर सांगून जातील. अजूनही काही चेंडू शिल्लक. शेवटचा पिवनचा पहिला षटक शेवटचा चेंडू असेल बहुतेक. आता मात्र जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी लेग मध्ये फटका सजवलाय. हा येतोय कोपऱ्याच्या वाडी संघासाठी पहिला संघर्षमय चौकार. धापलका विचार केला तर 5 धावा धापलका जोडल्या गेल्यात. एका षटकाच्या समाप्तीनंतर उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल. 32 धावांचं आव्हान होतं. पहिलं षटक तर चांगलं फेकलं गेलं. बाळाच्या माध्यमातून फक्त 5 धावा खर्च केल्या. 5व्या चेंडूवर काय संधी आली होती गडी बाद करण्याची, परंतु झेल काय टिपताना आला. चेंडू जमिनीला दान झाला आणि प्रवीणसारख्या फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान दिलं गेलं. त्या संधीचं कुठपर्यंत फायदा उचलेल हे मात्र आपल्याला 12 चेंडू सांगून जातील. 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय आपण. गोलंदाज सुनीलला सांगी कोट्यातील दुसरे वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होते. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये क्रीज मध्ये पाहतोय आपण प्रवीण आणि शिवाजी. 12 चेंडू 27 धावा. प्रवीण मध्ये क्षमता आहे, क्वालिटी आक्रमण करण्याची. आकुटप्याचा चेंडू पहिला चेंडूवर आक्रमण केलंय, भव्य स्वागत केलंय सुनील गोलंदाजाचा. चेंडूला फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. लांबच लांब षटकार. बघता धापलका विचार केला तर या ठिकाणी 11 धावा बिनगड्याच्या बदल्यात लावल्या गेल्या. धावफलका उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 11 चेंडू 21 धावा समीकरण होते. पुढे 12 चेंडू 27 धावांची गरज असताना पहिला चेंडू तडाखा दिला गेला. आक्रमक फलंदाजी पाहिली गेली प्रवीणच्या माध्यमातून पहिला षटकार. पुन्हा एकदा आता मात्र कोर बाउंड्री चेंडूला खेळू काढला. आउटपुट पार्ट आहे. हा येतोय प्रवीणच्या बॅट मध्ये
मधला दुसरा मोठा फटका, सीमा पार आरपार, चौकार. बघता बघता धावफलक विचार केला तर 15 धावा. धावफलका जोडल्या गेल्या, 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्या. सुनील गोलंदाजा जर विचार केला तर पिवनच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. तर भाला गोलंदाजाने मात्र पूर्णपणे चांगला समाचार, कर्पूस समाचार घेतला. 2 चेंडूवर पहिला षटकार, त्यानंतर चौकार पाहिला. या सुनीलच्या गोलंदाजावर अक्षरशः तुटून पडलाय प्रवीण सारखा फलंदाज. आता मात्र कुठेतरी या ठिकाणी अपील केलं गेलं, पंचांकडे दाद मागितली गेली. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांनी मात्र या ठिकाणी अपील पेटाळून लावलंय. या ठिकाणी मात्र तर कटला रिव्ह्यू नसेल याची नोंद घ्यायची धनगरवाडी टीमने. चांगला असं अपील केलं गेलं होतं, परंतु या ठिकाणी अपील पेटाळून लावलंय. पंच आपला निर्णयावर ठाम आहे, दक्ष आहेत. चांगल्याशी पंचगिरी पाहतो आपण. सागर वागतच्या माध्यमातून तटस्थ राहिले, आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि या ठिकाणी दाद पेटाळून लावली. पुन्हा कुटपाचा चेंडू, आता मात्र बॅटचे कडा आणि आता मात्र चुका असतील. पहिला आदरा कोपऱ्याच्या वाडी टीमला. बडी मछली जाल में फंस गई. प्रवीण बॅक टू पेलन. आता मात्र कुठेतरी आशा पल्लवित झाल्या असतील या धनगरवाडीच्या खेळाडूंच्या, कारण प्रवीण सारखा फलंदाज माघारी परतवण्यामध्ये, तंबूमध्ये परतवण्यामध्ये यशस्वी ठरला गेला. अरुणच्या माध्यमातून चांगला जल टिपला गेला. इनेट नंबर 1 डाऊनचा फलंदाज पाहतो आपण लंकेशला. डाकूर हाताचा फलंदाज जर विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी पाहिली होती लंकेशला. अगेन चिकनीचवाडी संघाविरुद्ध काय टोलेबाज आक्रमक फलंदाजी केली होती, त्यालाच पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या सामन्यामध्ये 8 चेंडू 17 धावांची गरज असताना पाहतोय आपण 1 डाऊनला आलाय. बॅटची कडा या ठिकाणी करतोय का एष्टी रक्षक करून या ठिकाणी चुका होता. एकदा पूर्ण दुसरी जाग घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मेहमाने या ठिकाणी चुकीचा कॉल दिला गेलाय आणि या ठिकाणी मात्र पंचांमध्ये या ठिकाणी डिस्कशन चालू आहे. एक धाव तर कंप्लीट केले, दुसरी धाव घेण्याच्या ओघात या ठिकाणी कुठेतरी रनआउटची विकेट गेली की काय असं वाटतंय, परंतु त्या ठिकाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतो दोन्ही पंच डिस्कशनच्या स्वरूपात पाहतोय आपण. या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय तर पंच शॉप रनआउट तर रिव्ह्यू या ठिकाणी मागितला गेलाय पंचाने. नॉट आउट आहे का, तर बेल्स अगोदरच पडलेत तर विकेट नाही ना. तर या ठिकाणी बेल्स अगोदरच पडल्यात, विकेट नसेल. धाव किती घ्यायचे पंच, एकच. ओके, तर या ठिकाणी बेल्स होते त्या अगोदरच पडल्या होत्या, त्या कारणाने या ठिकाणी मात्र विकेट नसेल. याची मात्र दोन्ही संघाने नोंद घ्यायची. जर विचार केला तर धावफलकाचा अर्धा रास्ता तर या ठिकाणी अर्ध टार्गेट सेट केले या कोपऱ्याचोडी संघाने. 16 धावा धावफलका लावल्या गेल्यात. अर्ध लक्ष तर या ठिकाणी पाठलाग केला आणि अजूनही 7 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू असेल या सुनीलचा. जर विचार केला तर 3 चेंडूवर आता मात्र कुठेतरी कमबॅकिंग गोलंदाज करतो या ठिकाणी. निर्धाव चेंडू या ठिकाणी वरची सांगता. आता उर्वरित समीकरण 6 चेंडू आणि 16 धावा. मी म्हणेन या ठिकाणी 4 चेंडूवर काय कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला या सुनील कडून. जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार काला होता, त्यानंतर चौकार, त्यानंतर कमालीची गोलंदाजी केली. 4 चेंडूवर फक्त 1 धाव खर्च केली. प्रवीण सारख्या फलंदाजाला माघारी परतवण्याचं काम केलं आणि फक्त 4 चेंडू मध्ये फक्त शेवटच्या 1 धाव खर्च केली. 2 चेंडूवर 10 धाव खर्च केले होते. त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याच्या ठिकाणी
परिवर्तन केलं गोलंदाजीमध्ये आणि या ठिकाणी कोपऱ्याचोडी संघाला पूर्णपणे बांधून ठेवलं लंकेसारख्या फलंदाजाला. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 7 चेंडू 16 धावांची गरज. राजला पाहतो आपण 16 चेंडू मध्ये 7 चेंडू मध्ये 16 धावा. या ठिकाणी डिफेन्स केल्या जातील की चेस केल्या जातील हे मात्र आपल्याला 7 चेंडू सांगून जातील. पहिला चेंडू उकळण्याचा प्रयत्न या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतो. एकदा पूर्ण आउटपुट फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला या ठिकाणी काय प्रयत्न केले गेले परंतु या ठिकाणी प्रयत्नामध्ये थोडासा अपयश आलं आणि शेवटच्या क्षणाला हा येतोय कोपऱ्याचोडी संघासाठी नशिबाला साथ देणारा चौकार. मी म्हणेन या ठिकाणी प्रयत्न तर 100% केले गेले क्षेत्ररक्षकाकडून परंतु शेवटच्या क्षणाला या ठिकाणी कुठेतरी चेंडू हातामधून निसटला आणि त्याचाच भूर्दंड मात्र धनगरवाडी टीमला बसला गेला. 4 धावा. उर्वरित समीकरण सांगायचं झालं तर 5 चेंडू 12 धावा. संध्याकाळच्या 17 मधला हृदयाच्या अगदी टोके उडवणारा हृदयाच्या ची दगदग करणारा सामना पाहतोय आपण. सामना सुद्धा अतिशय रंगतदार सामना आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला आपण प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहतोय आपण. पुन्हा एकदा फायनल मध्ये चेंडूला खेळून काढला. या ठिकाणी काय कमालीचं क्षेत्ररक्षण एका हाताने चेंडू अडवण्याचा या ठिकाणी आणि डायरेक्ट हिट. दुसरी धाव घेण्याच्या नादात या ठिकाणी विकेट गमावला गेलाय. वाट क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिलं गेलं आपण. एकाच हाताने चेंडू अडवला गेला. जवळजवळ चौकार होता परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातामध्ये येऊन झापकन बसला आणि या ठिकाणी निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्या. एकच धाव आणि दुसरी धावेसाठी या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट केला गेला. रनआउटच्या स्वरूपात दुसरा गडी बाद. या ठिकाणी लंकेशची खेळी संपुष्टात येते. धनाजीला पाहतोय आपण इंडियात नंबर 4 वर. 4 चेंडू 11 धावांची गरज. आजच्या दिवसाचा विचार केला तर अतिशय रोमांचक सामने आपल्याला पाहायला मिळाले. अतिशय रंगतदार सामने पाहिले गेले. आपण पहिल्या फेरीपासून शेवटचा सामना सुद्धा अतिशय प्रेक्षकांच्या भेटीला चालून आला. 4 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. दोन्ही संघाच्या बाजूने सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे. 50-50 अवस्थेच्या सामन्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं. दोन्ही संघ मात्र सामना सोडायला तयार नाही. दोन्ही संघाच्या कडून या ठिकाणी संघर्ष केला जातोय. धनाजीला पाहतो नवीन फलंदाज. आता मात्र चेंडूला उडवून दिलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल आहे. पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितच या ठिकाणी गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. या ठिकाणी निश्चितच 2 धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या गेल्या. 23 धावा 2 गड्याच्या बदल्यात 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. येणारा चेंडू मात्र अतिशय निर्णायक असेल या धनगरवाडी टीमसाठी. नवीन फलंदाज पाहतोय. सलामीसाठी गेलेला फलंदाज अजूनही नॉन स्ट्राईकला उभा आहे. शिवाजी सारखा फलंदाज. धनाजीमध्ये सुद्धा खूप सारी क्षमता आहे. मैदानाच्या चौफेर बाजूला फटके वळवण्याची फटके मारण्याची आक्रमण त्याच्यामध्ये पाहतोय आपण. आता मात्र कुठेतरी या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाही पूर्णपणे. आता मात्र कुठेतरी जवळजवळ 70 ते 75% मात्र सामना आपल्या बाजूने झुकवण्यामध्ये यशस्वी होते. गोलंदाज गोलंदाज 2 चेंडू 9 धावा. येणारा चेंडू मात्र कोपऱ्याचोडी संघासाठी अतिशय निर्णायक चेंडू असेल. 2 चेंडू 9 धावा. कोपऱ्याचोडी संघ जिंकेल की धनगरवाडी संघ जिंकेल. आता मात्र कोण काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी एकदा पूर्ण रामदास आहे. त्या ठिकाणी रामदास कडून चुका नसतील. आता मात्र पूर्णपणे या ठिकाणी सामना मात्र जवळजवळ 99% सामना तर धनगरवाडी टीम कडून झुकलाय. समीकरणाचा विचार केला तर 1 चेंडू 8 धावांची गरज. काहीतरी चमत्कारच या ठिकाणी या सामन्याला वाचवू शकतो. शिवाजीला पाहतोय आपण. 1 चेंडू 8 धावांची गरज. आता मात्र या ठिकाणी इष्ट उद्ध्वस्त गेल्या आणि धनगरवाडी टीम या ठिकाणी क्वालिफाय होत आहे. बक्षीस पात्र संघ ठरतोय. चांगला खेळ केला गेला. अभिनंदन धनगरवाडी टीम आणि हाडला कोपऱ्याचोडी टीम. आजचा दिवस गाजवला गेला. ते धनगरवाडी या संघाने चांगली कामगिरी पाहिली आपण त्यांच्या माध्यमातून. 32 धावांचं आव्हान होतं परंतु गोलंदाजाच्या बळावर हा सामना मात्र सहजरित्या जिंकला आणि निश्चितच एका चमचमत्या ट्रॉफीचा मानकरी ठरला गेला.